नाशिक येथे दिनांक 29 डिसेंबर रोजी आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना आयोजित आदिवासी सन्मान सोहळा हा पार पडलाय। या सन्मान सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री भास्कर भगरे आणि इगतपुरीचे आमदार श्री हिरामन खोसकर हे होते। आदिवासी समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आणि प्रावीण्य मिळवणाऱ्या विविध व्यक्ती आणि संस्थांच्या यावेळी आद्य क्रांतिकारक राघोजी भागरे जीवन गौरव तसेच क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जीवन गौरव पुरस्कार आणि व्यक्तिगत सन्मान पुरस्कार खासदार भास्कर भगरे आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला, ज्यामध्ये शास्त्रज्ञ मयूर गोपाळ गवारे, सहाय्यक सरकारी अभियोग्यता ॲडव्होकेट देविदास नळवाडे, पैठणी उद्योजक योगेश गायकवाड, महिला अभियंता वर्षा गांगुर्डे, संभाजीनगर महापालिकेचे राहुल जाधव, आदिवासी महिला साहित्यिक डॉक्टर संगीता गवारी यांचा समावेश होता। दिंडोरी आदिवासी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे या दरम्यान म्हणाले की आदिवासींसाठी असलेल्या बजेटमधील सर्व निधी आदिवासींसाठीच खर्च व्हावा, तो इतरत्र वाढविण्यात येऊ नये। आदिवासींमधील शेवटच्या माणसांपर्यंत सुविधा पोहोचल्या समाजाचा विकास होईल, त्यासाठी लोकप्रतिनिधी पाठपुरावा करणे गरजेचे आहे। आपण स्वतः संसदेमध्ये आदिवासींच्या समस्या मांडणे कार्य करू, मात्र या समाजातील शिकून मोठ्या झालेल्या व्यक्ती विविध शासकीय अधिकारी पदावरील व्यक्तींनीही आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने समाजाशी जोडले जाऊन आदिवासींच्या विकासासाठी कार्य केले पाहिजे। तसेच त्र्यंबकेश्वर इगतपुरी विधानसभेचे आमदार हिरामन खोसकर यांनी देखील यावेळी बोलताना म्हणाले की आदिवासींसाठी कार्य करणाऱ्या संघटनांनी आदिवासींच्या प्रबोधनावर भर देण्याबरोबर शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे, तसेच गरीब आदिवासींचा विवाह सारख्या समारंभात अनाठायी खर्च होऊन ते कर्जबाजारी होऊ नये, तसेच यासाठी अनावश्यक खर्चाला टाळून सामुदायिक विवाहासारखे उपक्रम राबवावे। आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य पातळीवर पक्ष मतभेद विसरून आणि बाजूला सारून सर्व आदिवासी लोकप्रतिनिधी एक आहेत आणि आदिवासींच्या विकासासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत। तसेच समारंभाचे अध्यक्ष एकलव्य संघटनेचे संस्थापक महाडचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव ढवळे यावेळी बोलताना म्हणाले की आदिवासी विकासासाठी 12,500 कोटींचे बजेट असूनही त्यापैकी 25% रक्कम आदिवासींच्या साठी खर्च होत नाही। आदिवासींना मिळणाऱ्या सुविधा निकृष्ट दर्जाच्या दिल्या जातात, त्यामुळे आदिवासी बजेट कायदा करणे गरजेचे आहे, त्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे। तसेच आदिवासींसाठीच्या सर्व निधी आदिवासींसाठीच खर्च होईल आणि अन्य कोणत्याही खात्याकडे निधी वर्ग होणार नाही, यासाठी कायदा आणि नियम होणे आवश्यक आहे। संधी मिळाल्यानंतर आदिवासी आपल्या गुणवत्ता दाखवून देतात, असे या ठिकाणी विविध स्पर्धा परीक्षा उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या आणि शासकीय पदावर उत्तम नोकरी मिळवणाऱ्या व्यक्तींनी दाखवून दिले। उत्तर महाराष्ट्र नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे, गुजरातचाही काही भाग या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोकसंख्या आहे। आदिवासींचा विकास आणि आदिवासी संस्कृतीचे जतन होण्यासाठी शक्यतो नाशिक येथे आदिवासी विद्यापीठाची स्थापना व्हावी अशी अपेक्षा विविध व्यक्तींनी यावेळी व्यक्त केली आहे। लवकर यांची संख्या आणि त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींची संख्या यामध्ये खूपच व्यस्त प्रमाण असल्यामुळे यापुढे आदिवासींनी स्वतःचा उद्योग व्यवसाय निर्माण करून त्यामध्ये आपल्या कौशल्याचे जोरावर यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे यावेळी वक्त्यांनी सांगितले। आदिवासी तरुणांच्या मार्गदर्शनासाठी यावेळी रोजगाराचे विविध संधी, उद्योग व्यवसायाबाबत मार्गदर्शन करणारे स्टॉल आणि विविध साहित्याचे प्रदर्शन या दरम्यान आयोजित करण्यात आले होते। एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले, नाशिक।